नमस्कार, मी केदार भागवत आणि आजचा आपला टॉपिक आहे रायटिंग नॅचरल मायनर स्केल्स परफेक्टली. आपल्या सगळ्यांनाच आता हे माहिती आहे की नॅचरल मायनर स्केल मध्ये सा, रे शुद्ध, ग कोमल, म शुद्ध, प, ध कोमल आणि नि कोमल हे स्वर असतात आणि नॅचरल मायनर स्केलचा आरोह आणि अवरोह म्हणजे असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर मधल्या नोट्स या सेम असतात. स्टार्ट करूया सी नॅचरल मायनर स्केल पासून. सी नॅचरल मायनर स्केल मध्ये सी, डी, ई फ्लॅट, एफ, जी, ए फ्लॅट, बी फ्लॅट आणि सी या नोट्स असतात. आता पाहूयात डी नॅचरल मायनर स्केल. डी नॅचरल मायनर स्केल मध्ये डी, ई, एफ, जी, ए, बी फ्लॅट, सी आणि डी या नोट्स असतात. आता पुढे जाऊयात, पाहूयात ई नॅचरल मायनर स्केल. ई नॅचरल मायनर स्केल मध्ये ई, एफ शार्प, जी, ए, बी, सी, डी आणि ई या नोट्स असतात. आता पाहूयात एफ नॅचरल मायनर स्केल. एफ नॅचरल मायनर स्केल मध्ये एफ, जी, ए फ्लॅट, बी फ्लॅट, सी, डी फ्लॅट, ई फ्लॅट आणि एफ या नोट्स असतात. आता पाहूयात जी नॅचरल मायनर स्केल. जी नॅचरल मायनर स्केल मध्ये जी, ए, बी फ्लॅट, सी, डी, ई फ्लॅट, एफ आणि जी या नोट्स असतात. त्याचप्रमाणे ए नॅचरल मायनर स्केल मध्ये ए, बी, सी, डी, ई, एफ, जी आणि ए या नोट्स असतात. बी नॅचरल मायनर स्केल मध्ये बी, सी शार्प, डी, ई, एफ शार्प, जी, ए आणि बी या नोट्स असतात. आत्ताच आपण व्हाईट कीज पासून सुरू होणारी सगळी नॅचरल मायनर स्केल्स आणि त्याच्या नोट्स डिस्कस केल्या. आता आपण पाहणार आहोत ब्लॅक कीज पासून सुरू होणारी नॅचरल मायनर स्केल्स. आणि ब्लॅक कीज मधली पहिली म्हणजे ज्याला इंडियन म्युझिक मध्ये काळी एक असं म्हणतात, त्याला वेस्टर्न म्युझिक मध्ये सी शार्प किंवा डी फ्लॅट असं म्हणतात. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. जर आपण काळी एकला सी शार्प म्हणालो तर त्याच्या नॅचरल मायनर स्केलच्या नोट्स असतात सी शार्प, डी शार्प, ई, एफ शार्प, जी शार्प, ए, बी आणि सी शार्प. आणि याच काळी एकला जर आपण डी फ्लॅट म्हटलं तर त्याच्या नोट्स असतात डी फ्लॅट, ई फ्लॅट, एफ फ्लॅट, जी फ्लॅट, ए फ्लॅट, बी डबल फ्लॅट, सी फ्लॅट आणि डी फ्लॅट. आता पाहूयात काळी 2 चं नॅचरल मायनर स्केल. आता काळी 2 ला आपण काय म्हणतो, डी शार्प किंवा ई फ्लॅट. पहिल्यांदा पाहूया डी शार्प नॅचरल मायनर स्केलच्या नोट्स काय असतात ते. तर त्या असतात डी शार्प, ई शार्प, एफ शार्प, जी शार्प, ए शार्प, बी, सी शार्प आणि डी शार्प. आता पाहूयात या काळी 2 ला जर आपण ई फ्लॅट म्हणलो तर त्याच्या नोट्स काय असतील. तर ई फ्लॅट नॅचरल मायनर स्केलच्या नोट्स असतात ई फ्लॅट, एफ, जी फ्लॅट, ए फ्लॅट, बी फ्लॅट, सी फ्लॅट, डी फ्लॅट आणि ई फ्लॅट. आता पाहूयात काळी 3 म्हणजे एफ शार्प किंवा जी फ्लॅट नॅचरल मायनर स्केल. पहिल्यांदा पाहूयात एफ शार्पचं नॅचरल मायनर स्केल. एफ शार्प नॅचरल मायनर स्केलच्या नोट्स असतात एफ शार्प, जी शार्प, ए, बी, सी शार्प, डी, ई आणि एफ शार्प. आता काळी 3 ला जर आपण जी फ्लॅट म्हणलो तर जी फ्लॅट नॅचरल मायनर स्केलच्या नोट्स असतात जी फ्लॅट, ए फ्लॅट, बी डबल फ्लॅट, सी फ्लॅट, डी फ्लॅट, ई डबल फ्लॅट, एफ फ्लॅट आणि जी फ्लॅट. आता पाहूयात काळी 4 चं नॅचरल मायनर स्केल. काळी 4 ला पहिल्यांदा आपण म्हणूया जी शार्प. पाहूयात जी शार्प नॅचरल मायनर स्केलच्या नोट्स जी शार्प, ए शार्प, बी, सी शार्प, डी शार्प, ई, एफ शार्प आणि जी शार्प. आता काळी 4 ला आपण म्हणायचंय ए फ्लॅट आणि त्याच्या नॅचरल मायनर स्केलच्या नोट्स पाहायच्या. ए फ्लॅट नॅचरल मायनर स्केलच्या नोट्स असतात ए फ्लॅट, बी फ्लॅट, सी फ्लॅट, डी फ्लॅट, ई फ्लॅट, एफ फ्लॅट, जी फ्लॅट आणि ए फ्लॅट. आणि आता शेवटची ब्लॅक की म्हणजे काळी 5 ज्याला आपण वेस्टर्न म्युझिक मध्ये ए शार्प किंवा बी फ्लॅट असं म्हणतो. पहिल्यांदा पाहूयात ए शार्प नॅचरल मायनर स्केलच्या नोट्स. त्या असतात ए शार्प, बी शार्प, सी शार्प, डी शार्प, ई शार्प, एफ शार्प, जी शार्प आणि ए शार्प. आता काळी 5 ला बी फ्लॅट म्हणूयात आणि त्याच्या नॅचरल मायनर स्केलच्या नोट्स पाहूयात. बी फ्लॅट नॅचरल मायनर स्केलच्या नोट्स असतात बी फ्लॅट, सी, डी फ्लॅट, ई फ्लॅट, एफ, जी फ्लॅट, ए फ्लॅट आणि बी फ्लॅट. ही होती सगळी नॅचरल मायनर स्केल्स आणि त्यांच्या नोट्स. आय होप या व्हिडिओतून तुम्हाला बरीच नवीन माहिती मिळाली असेल आणि ह्या प्रत्येक की पासून सुरू होणाऱ्या नॅचरल मायनर स्केलच्या नोट्स ज्या मी डिस्कस केल्या आता त्या तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि त्या चक्क पाठ करा.
थँक्यू फॉर वॉचिंग.